नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना प्रतिष्ठा लागली आहे की नेमका खरीपचा पीक हा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता राज्यामधील कोणकोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना हा खरीपचा पीक विमा वाटप होणार आहे, तसेच कोणकोणते शेतकरी याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत आणि त्याच्यानंतर कधीपर्यंत हा पीक विमा या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत. आता आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं की मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं होतं, तर त्या सर्व शेतकऱ्यांची अंतिम मानेवारी ही 50 पैशापेक्षा कमी करण्यात आली. म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यांची अंतिम मानेवारी ही 50 पैशापेक्षा कमीच असते, तर तेथील सर्व शेतकऱ्यांना सरसकट खरीपचा पीक विमा दिला जातो. आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणकोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना हा खरीपचा पीक विमा मिळणार आहे हे आपण बघणार आहोत. याच्यामध्ये प्रथम बीड जिल्हा आहे. बीड जिल्ह्यामधील जेवढे पात्र शेतकरी आहेत ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे. त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्हा, या जिल्ह्यामधील सुद्धा जेवढे महसूल मंडळ आहेत त्या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे. त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, सोलापूर जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी पात्र आहेत आणि सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे. त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि या सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे. याच्यामधील सुद्धा या जिल्ह्यामधील सर्व महसूल मंडळी याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे. त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, बुलढाणा जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी जेवढे महसूल मंडळ आहेत ह्या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे. त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, तसेच लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, अमरावती जिल्हा, त्याच्यानंतर नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, तसेच हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, अकोला जिल्हा, त्याच्यानंतर वाशिम जिल्हा, तसेच वर्धा जिल्हा, सांगली जिल्हा, नागपूर जिल्हा, त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्हा, पुणे जिल्हा, तसेच नंदुरबार जिल्हा, भंडारा जिल्हा, त्याच्यानंतर गडचिरोली जिल्हा, तसेच पालघर जिल्हा, धुळे जिल्हा, त्याच्यानंतर सातारा जिल्हा, या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे. याच्यामध्ये सुद्धा जेवढे जेवढे जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यामधील सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत आणि या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे. त्याच्यानंतर ठाणे जिल्हा, तसेच रायगड जिल्हा, तसेच गोंदिया जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा. तर मित्रांनो, हे होते एकूण 34 जिल्हे आपण पाहिले. आता कोणकोणते जिल्हे याच्या अंतर्गत पात्र होते याची संपूर्ण माहिती घेतली. आता या 34 जिल्ह्यामधील जेवढे तालुके येतात आणि जेवढे काही महसूल मंडळे याच्या अंतर्गत येत असतात ह्या सर्व शेतकरी याच्या अंतर्गत पात्र येतात आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपचा पीक विमा वाटप चालू केलं जाणार आहे. याच्यामध्ये 15 जानेवारी पासून या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि 15 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. काही जिल्ह्यामध्ये 15 तारखेला, काही जिल्ह्यामध्ये 16 जानेवारीला, काही जिल्ह्यामध्ये 17 जानेवारीला, तर काही जिल्ह्यामध्ये 25 जानेवारी पर्यंत ह्या सर्व खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील त्यावेळी सुद्धा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देण्यात येणार आहे. आणि त्याच्यानंतर आता याच्यानंतर आपण कोणकोणते जिल्हे असणार आहेत, जिल्ह्याच्या नंतर पात्र तालुके आणि पात्र तालुक्यामधील सर्व महसूल मंडळांची संख्या, ज्यावेळेस खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे, ज्या ज्या जिल्ह्याचा अपडेट येईल त्या त्या जिल्ह्याचा अपडेट प्रत्येक वेळी आपण माहिती करून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजनांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.